मित्रांनो नमस्कार। हे पण दिवस जातील, सगळे दिवस सारखे नसतात मित्रांनो। तर हे तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट ऐकावी लागेल एका खासदार साहेबाची। एक खासदार होते की त्यांनी भरपूर संघर्ष करून खासदार झालेले असतात, पण खासदार झाल्यानंतर त्यांना समजत नसतं की कुठल्या लोकांच्या जीवावर आपण निवडून आलो। त्या लोकांना शिव्या घालणं, समाजाशी देणे घेणं नाही म्हणणं, उत्मात करणं, पार्ट्या करणं, ह्यामध्ये तो मग्न असतो। तोपर्यंत काय होतो, पंचवार्षिक निवडणूक येते, एक चांगला माणूस इलेक्शनला उभा राहतो, तो माणूस पडतो खासदार। तो खासदार साहेब त्या इलेक्शनला पडल्यानंतर 4-5 वर्ष असेच निघून जातात। त्याची परिस्थिती एवढी खालावते की शेवटी तो आमदारकीच्या इलेक्शनला उभारतो आणि आमदारकीच्या इलेक्शनला पण पडतो। शेवटी त्या माणसाची एवढी परिस्थिती बेकार होती की तो गावाकडे येऊन एका सरपंचाच्या इलेक्शनला उभा राहतो। पण गावातल्या लोकांना पण त्यांनी बराच त्रास दिल्यामुळं त्या लोकांनी त्या माणसाला सरपंचाच्या इलेक्शनमधून पण पाडून टाकलेलं असतं। त्याची अवस्था एवढी वाईट झाल्यानंतर घरचे लोक पण वैतागलेले असतात, देणं झालेलं असतं, कर्ज झालेलं असतं। शेवटी तो घरातून त्याला हाकलून लावतात। तो शेवटी गाव सोडतो, एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात प्रवास करत करत तो थकून जातो आणि एका साधू महाराजाकडे येतो आणि साधू महाराजाला म्हणतो, साधू महाराज माझी एवढी अवस्था का वाईट झाली? तो म्हणतो, मी तुला तुझी अवस्था का वाईट झाली हे तर सांगू शकत नाही, पण तुला मी 1-2 पिशव्या देतो। त्या 2 पिशव्या घे आणि तुझ्या प्रवासात त्या पिशव्या कधी उघडायच्या की ज्या वेळेस तुला वाटतं की मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही, त्यावेळेस तू त्यातली एक पिशवी उघड। आणि नंतर दुसरी पिशवी कधी उघड म्हणतो की ज्यावेळेस आयुष्यात तू सर्व काही कमवलेलं आहे, ज्यावेळेस सक्सेस होतो त्यावेळेस ती दुसरी पिशवी उघड। मग तो काय करतो, ठीक आहे म्हणतो, ते 2 पिशव्या घेतो, प्रवास करतो, प्रत्येक गावात जातो, काम मागतो, काम मिळत नाही, प्रत्येक गावात मग मदतीची सगळ्यांना याचना करतो, काही त्याला मदत होत नाही। शेवटी तो थकतो आणि त्याला साधू महाराज आठवतात एकदम। मग तो काय करतो, साधूने दिलेली पिशवी जी आहे ती एक पिशवी उघडून बघतो, तर त्या पिशवीमध्ये लिहिलेलं असतं की हे पण दिवस जातील। मग त्याच्या डोक्यात येतं की हे दिवस राहणार नाहीत। मग तो परत कष्ट करायला चालू करतो, एका गावात येतो, व्यापार करतो, कष्ट करतो, पैसे मिळवतो, अफाट पैसे मिळवतो। अफाट पैसे मिळवल्यानंतर तो काय करतो, चला म्हणतो आता आपल्या गावी जावं, आपल्या गावी जाऊन आपण आपलं साम्राज्य उभा करावं। तो गावात येतो, गावात येऊन इलेक्शनला परत काय करतो, गावात येऊन व्यापार करतो। अगोदर व्यापार केल्यानंतर तो परत सरपंचाच्या इलेक्शनला उभारतो। तो सरपंचाच्या इलेक्शनला सहजासहजी जिंकून येतो। परत कष्ट करतो, 5 वर्ष लोकांची कामं करतो, लोकांना मदत करतो, परत 5 वर्षांनी आमदारकीच्या इलेक्शनला उभारतो। आमदारकीच्या इलेक्शनला पण निवडून येतो, परत लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो, लोकांची कामं करतो तो, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसणारच। मग गोरगरिबांची मदत करतो, परत तो काय करतो, पंचवार्षिकला खासदारकीला उभारतो। तो नशिबाने खासदारकीला पण निवडून येतो, कारण त्यांनी कष्ट भरपूर केलेलं असतं। शेवटी 1-2 वर्ष जातात, पण त्याला त्याच्या कष्टाची जाणीव नसते, त्याला कोणी मदत केली त्याची जाणीव नसते। परत रिपीट तेच होतं, परत मस्ती करतो, डान्स पार्टीला जातो, सगळा पैसा संपवतो आणि परत ते पार्टी करता करता त्याला परत आठवतं की साधू महाराजांनी मला अजून एक पिशवी दिली। परत तो पिशवी ओपन करतो आणि त्यात लिहिलेलं असतं हे पण दिवस जातील। मग त्याला शॉक बसतो, मग त्याला सगळा प्रवास आठवतो। मी ज्यावेळेस गरीब होतो त्यावेळेस त्याची एका पिशवीत लिहिलेलं होतं हे पण दिवस जातील, आणि आता माझ्याकडे सगळं काय आहे आणि मी तरी पण मला त्याची जाणीव नाही। ती पिशवी मग चिठ्ठीत उघडल्यानंतर मला अजून त्यात चिठ्ठी दिसली हे पण दिवस जातील, मग हे सगळं अजून साम्राज्य माझं निघून जाईल। म्हणून काय करतो, मग तो चांगल्या बुद्धीने काम करायला चालू करतो। मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे की पैसे आल्यानंतर मस्ती करू नका आणि गरिबी आल्यानंतर माज करू नका। त्यामुळे गरिबी ही राहत नाही, श्रीमंती टिकत नाही। त्यामुळे श्रीमंतीत पण चांगलं वागायला शिका आणि गरिबीत पण चांगलं वागायला शिका। कष्ट करत असाल, काही नसेल तुमच्याकडं तरी कशाची तक्रार न करता कष्ट करत राहा, कारण ते दिवस राहत नाहीत। म्हणून मित्रांनो हे पण दिवस जातील। थँक्यू।